नमस्कार. आज आपण भारत सरकारने सुरू केलेल्या पीएम ई ड्राईव्ह स्कीम बद्दल जाणून घेणार आहोत. ही योजना इलेक्ट्रिकल वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी तयार केली आहे. ही योजना सप्टेंबर 2024 मध्ये जाहीर झाली आणि 1 ऑक्टोबर 2024 पासून मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. यासाठी जवळपास 10,900 कोटी रुपये निधी राखून ठेवले आहेत. या योजनेत पहिलं महत्वाचं काम म्हणजे देशभरात 14,028 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. यामुळे आपला सार्वजनिक वाहतुकीचा प्रकार अधिक स्वच्छ आणि पर्यावरण पूरक होणार आहे. उदाहरणार्थ बेंगळुरूमध्ये 4,500, दिल्लीमध्ये 2,800 आणि हैदराबादमध्ये 2,000 बसेस येणार आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे 72,000 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तयार केले जातील. हे स्टेशन मुख्य महामार्गांवर, विमानतळांवर, रेल्वे स्टेशन आणि इतर ठिकाणी असतील, जेणेकरून वाहन चालकांना चार्जिंग करताना अडचण येणार नाही. तिसरं म्हणजे इलेक्ट्रिक 2 आणि 3 चाकी वाहनांसाठी प्रोत्साहन योजना आहे. ज्यांना 1 एप्रिल 2025 नंतर नोंदणी करायची आहे त्यांना प्रति किलोवॅट तास 2,500 रुपये मिळतील. मंडळी, आणखी एक खास गोष्ट म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड या कंपनीला ईव्ही सुपर ऍप तयार करण्याचं काम दिलं आहे. या ऍप द्वारे आपण चार्जर बुक करू शकतो, पेमेंट करू शकतो आणि चार्जर कुठे उपलब्ध आहे ते पाहू शकतो. तर पीएम ई ड्राईव्ह स्कीम आपल्याला स्वच्छ, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक वाहन प्रणालीकडे घेऊन जाण्यासाठी एक मोठा पाऊल आहे.